जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 8वा दशक 7वा समास मोक्ष लक्षण. समर्थ आपल्याला कळकळीनं सांगतायत की जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंत साधना करून मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे तर उघडच आहे. समर्थ म्हणतात, नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. आत्मज्ञान न होताच जर मृत्यू आला तर काही सांगता येत नाही पुढचा जन्म कुठल्या योनीत मिळेल. पुढे त्यांनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे की कुठले कुठले जन्म मानवाला घ्यावे लागतात. पहा ते काय म्हणतात. रीस मर्कट श्वान सुकर अश्व वृषभ म्हैसाखर काक कुरकुट जंबुक मार्जर सरडा बेडूक मक्षिका इत्यादिक नीच योनी ज्ञान नसता भोगणे जनी आशा धरी मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची. आपल्याला मोक्ष मिळालेला नाही, आत्मज्ञान झालेलं नाही, याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्यापाशी आपली वासना जशी आहे तशी आहे. आता मरणकाळी ज्या पद्धतीची वासना त्या पद्धतीचा जन्म प्राप्त होईल हे पण उघड आहे, पण कोणता प्राप्त होईल सांगता येत नाही. यादी दिली समर्थांनी. अस्वल माकड कुत्रा डुक्कर घोडा बैल रेडा गाढव कावळा कोंबडा कोल्हा मांजर सरडा बेडूक माशी. यादी देण्यामागे कारण एकच आहे की कुठल्या प्राण्याचा जन्म येईल सांगता येत नाही. समर्थ म्हणतात, आत्मज्ञान नसेल तर अगदी खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात आणि मूर्ख माणसं मात्र पुढच्या जन्माची आशा बाळगतात. आता मागच्या निरूपणात आपण ही उदाहरणं पाहिली आहेत. अमुक पुण्य केलं तर अमुक पटीनं मला परत मिळेल वगैरे वगैरे भ्रामक कल्पना करून घेऊन पुढच्या जन्मी पण आपण माणूसच असणार आहे अशा पद्धतीच्या भ्रमात राहतात. समर्थ म्हणतात, हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही. कोण पुण्याचा संग्रहो जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरेली पाहू पुढिलिया जन्माची. ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. अतिशय परखडपणे समर्थ म्हणतायत की सध्याचा मानव देह जर गेला तर पुन्हा मानव देहच मिळेल हा भरवसा धरणाऱ्याला लाज कशी वाटत नाही. त्याचा सवाल करतात आणि पुढे आणखी एक सवाल करतात की असा काय पुण्याचा संग्रह केलेला आहे आपण की ज्याच्या बळावरती आपल्याला पुन्हा नरदेहच मिळेल. म्हणजे याची कुठलीही खात्री नाही, पण तरीही आपण पुढच्या जन्माची आशा धरून ठेवतो. समर्थ या वृत्तीला मूर्खपणाची वृत्ती म्हणतात. ऐसे मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन. कारण एकच आहे, मी म्हणजे देह हा मुळाशी असलेला देहबुद्धीचा संकल्प. समर्थ म्हणतायत, या संकल्पानं मनुष्यानं स्वतःला स्वतः बांधून ठेवलेला आहे. आता त्याची सुटका होऊ शकत नाही. पण आशा आहे सुटकेची. असं जरी असलं तरी समर्थ पुढे म्हणतात, ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. संत संगती ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये हे चुकीच्या संकल्पाचं बंधन तुटून जातं. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे समर्थांनी सांगितला आणि संत संगतीचं महत्त्व आणि कशा प्रकारे त्यांच्या संगतीमुळं आपलं हे बंधन तुटतं या विषयाकडे समर्थ वळले. पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे. देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपुटी तत्वांचे. आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूते व्यापून आहेत. पंचमहाभूतांनीच प्रकृती पूर्णपणे बनलेली आहे आणि आपण त्या प्रकृतीचा एक भाग आहोत. ही तथ्यता समर्थांनी इथं मांडली. हे कशासाठी समर्थ सांगतात हे पाहणं आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा एक अनुभव येतो आणि तो अनुभव कोणत्या न कोणत्या इंद्रियांच्या मार्फत येतो.
समर्थांची ओवी अतिशय सूक्ष्म अर्थ सांगणारी आहे. देह अवस्था अभिमान म्हणजे देहाच्या अवस्था 4 आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. खरं म्हणजे 5वी एक उन्मनी अवस्था आहे, पण तिथे शुद्ध ज्ञान आहे. समर्थ आपली अज्ञान दशा सांगतायत म्हणून इथं 4च अवस्थांचा उल्लेख आपण पाहूया: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. या अवस्थांमध्ये आपल्याला जगाचं भान आहे आणि ते जगाचं भान आपल्याला गुणांच्या मार्फत प्राप्त होतं. आता गुण म्हणायला गेल्यास सत्व, रज, तम हे तर गुण आहेतच, पण प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी पण गुण आहे. जसं डोळ्यांनी दिसेल, कानांनी आवाज ऐकू येईल, त्वचेला स्पर्श कळेल, जिभेला चव कळेल. पंचविषयांच्या मार्फतच आपल्याला आत ज्ञान होत असतं: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पण ज्याच्या आधारावरती ज्ञान होतं तो आधार आत्म्याचा स्थिर राहतो, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. शक्तीच्या अंगानं आपल्यामध्ये गुण खेळतात. शक्ती आहे म्हणून आपल्याला अनुभव येतात, शक्ती आहे म्हणून आपण वावरू शकतो. पण शक्तीचा आधार जो आत्मा, तिकडे आपण पाहत नाही. आपली अज्ञान दशा समर्थ सांगतात आणि पुढं म्हणतात: ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. नाना मती नाना भेद, भेदे वाढती वेवाद, परितो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती. असं आहे, प्रकृतीमध्ये शोध करायला गेलं तर प्रकृतीच हाताला लागणार आहे आणि तिचा विस्तार अनंत आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. पंचमहाभूते कुठली? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पुन्हा पृथ्वी तत्वामध्ये पंचमहाभूते आहेतच, तसंच वायू तत्वातही आहेत, आकाश तत्वातही आहेत. याचा अर्थ असा आहे की कुठलंही तत्व तत्वानी शोधायला गेलं तर आपल्या हातात शेवटी तत्वच लागतं आणि मग आपण पुन्हा प्रकृतीमध्येच अडकून पडतो. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, आकाशाला शोधायला गेलं तर पुन्हा आकाशातील पंचमहाभूतांशी भेट होईल. पुन्हा त्यात आकाश आहेच आणि पुन्हा आपण त्या आकाशाला शोधलं तर पुन्हा पंचमहाभूतेच सापडतील. असा हा एकात एक झालेला गुंता आहे. समर्थ आपल्याला सांगतायत, आपण अनुभवाच्या मागे जाऊन गुंत्यामध्ये अडकत जातो. आपल्यापैकी काही जणांनी दोरीचा गुंता पाहिला असेल. सोडवता येत नाही असं नाही, पण योग्य ती दोर पकडावी लागती तरच गुंता सुटतो. चुकीची दोर पकडली गेली तर गुंता आणखी घट्ट होतो आणि गाठी पडायला लागतात आणि मग एक अशी परिस्थिती येते जिथून आता गुंता सुटू शकत नाही. पण आपण मुळात दोरीला धरलं म्हणूनच गुंता सोडवू शकतो आणि दोरीला धरलं म्हणूनच गुंता वाढवू शकतो. कुठे धरायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तसंच परमार्थामध्ये जर आपल्याला तत्वनिरसन करायचं आहे, अनुभव ज्या अंगानं येतो त्या अंगाला बाजूला करून ज्या सत्तेवरती अनुभव येतोय त्या आत्मसत्तेपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला एक अशी एकत्वाची दोरी पकडावी लागेल की जी पकडल्यामुळं आपण तत्वांपासून वेगळे होऊ. याला समर्थ ऐक्यतेचा संवाद म्हणतात. ही ऐक्यता आहे आत्मस्वरूपाची आणि संवाद आहे त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. तो साधू जाणतात असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता या ओव्यांचा शब्दशः अर्थ पाहिला तर आपल्याला असा दिसेल की बरीच तत्वे मिळून ही पूर्ण ब्रह्मांड रचना झालेली आहे. आता तत्वचिंतक जे आहेत ते विश्वाचा विस्तार कसा झाला याच्याबद्दल वादावादी करतात. वेगळे वेगळे शोध त्यांना लागतात. वेगवेगळे विचार आहेत, त्या विचारांमध्ये वेगवेगळे भेद आहेत. मग पुन्हा वादविवाद सुरू होतात. समर्थ असं सांगतायत की या सगळ्यांची शक्यता शोधून त्या मतांमधलं सार फक्त संतांना कळत असतं. हा या ओवीचा वरवरचा अर्थ झाला, पण साधनेला अनुलक्षून अर्थ आत्ता आपण पाहिला. आता ही मते, ही पिंड ब्रह्मांड रचना सगळं काही आपण बाजूला ठेवूया. आपण शांतपणे डोळे मिटून बसल्यानंतर आपलं म्हणून आपल्यापाशी एक विश्व आहे. पहा, आपण अमुक अमुक, आपलं घर अमुक अमुक, आपलं कुटुंब अमुक अमुक, शिक्षण, जात पात, गाव, शहर, देश, पुष्कळ व्याप आपल्याच डोक्यामध्ये आपल्याबद्दलचा आहे. म्हणजे
आपल्याच आत आपल्या संबंधानं एक विश्व निर्माण आपणच केलेलं आहे आणि हे विश्व मनाच्या रूपानं आपल्या समोर उभं राहतं जेव्हा आपण ध्यान किंवा नामाला शांतपणे बसतो. आता याला जर बाजूला करायचं असेल तर हे विश्व ज्या आधारावरती आपल्या समोर येतं त्या आधारापर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं की एकावर एक समजा पेले ठेवले आणि 8-10 पेले रचून एक रचना निर्माण केली. आता सगळे पेले बाजूला करायचे असतील तर खालचा पेला हलवला की सगळे पेले बाजूला होतात. मधलाच पेला हलवला तरी पण थोडे पेले हलतील, पण खालचा तसाच स्थिर राहील आणि त्याला चिकटून आणखी 1-2 पेले तसेच राहतील. पूर्ण रचना मला हलवायची असेल तर पायाला हात घालावा लागतो. तसंच आपल्या अस्तित्वाचा पाया जे आत्मस्वरूप आहे तिथपर्यंत आपण जर पोहोचलो तर आपल्याच आत भ्रमानं निर्माण झालेल्या ब्रह्मांडाची रचना आपल्याला मोडून काढता येते. ते ब्रह्मांड, ती अवघी सृष्टी, ती अवघी प्रकृती आणि ही सगळी प्रवृत्ती अवस्था आपल्याला बाजूला टाकता येते. समर्थ सांगतायत याचा मार्ग संतांपाशी असतो, साधूंपाशी असतो, किंबहुना आपल्या सद्गुरूंपाशी असतो. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. महत्त्वाच्या विषयाला समर्थांनी स्पर्श केला. सगळे अनुभव देहामार्फत येतात ही गोष्ट खरी आहे. देहाचं माध्यम संत नाकारतच नाहीत, फक्त लक्ष आपलं आत्म्याकडे वळवतात. त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. पहा, एखादी ऊर्जा आत आहे म्हणून पंखा फिरतो, AC काम करू शकतो, कम्प्युटर काम करू शकतो, मोबाईल काम करू शकतो. ती ऊर्जा संपल्यानंतर त्याच्यात ऊर्जा भरावी लागते. मोबाईल आपण चार्जिंगला लावतो. चार्जिंगला लावण्यासाठी सुद्धा जिथे चार्जिंगला लावायचा तिथे ऊर्जा असावी लागते. घरात कुठून तरी वीज येते, मग आपण घरात चार्जिंगला लावतो मोबाईल. आता जिथून वीज येते तिथेही ती निर्माण व्हावी लागते. जिथे निर्माण होते तिथेही ती कुठून तरी यावी लागते. शेवटी जर असं मागं आपण गेलो तर ऊर्जा कायम स्वरूपानं राहते. आजचे वैज्ञानिक म्हणतातच ना की एनर्जी नीदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड इन टू वन फॉर्म टू अनादर. स्वरूप बदलेल पण एनर्जी तशीच्या तशी राहते असं आजचं विज्ञान सांगतं. याच्याही पलीकडचं अध्यात्मशास्त्र आहे. ही एनर्जी जर चैतन्य मानलं तर ते चैतन्यसुद्धा आत्म्याच्या सत्तेवरती हालचाल करतं. म्हणजे आत्मा किंवा आपलं स्वरूप हे सगळ्याचा आधार झाला. आज त्या स्वरूपाचं रूप म्हणजे व्यक्त रूप एक स्त्री म्हणून कोणी दिसत असेल, एक पुरुष म्हणून कोणी दिसत असेल, पण त्या आत्म्यामध्ये फरक पडत नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की देह अंती नासोन जाये, त्यास आत्मा म्हणू नये, नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. असा हा आपला देह आहे. या देहाच्या पायामध्ये आत्मा आहे, पण आपण देहाला कदापि आत्मा मानू नये. मेल्यानंतर तो नासून जातो. जसं पंखा रूपानं दिसेल पण खराब होईल, काम करणार नाही, तेव्हा तो आपण टाकून देऊ. पण वीज कुठे टाकली गेली का? वीज आहे तशीच आहे. पंख्याच्या जागी AC बसवला तर तीच वीज AC मार्फत कार्य करेल. तीच वीज नंतर दुसऱ्या एखाद्या AC मार्फत कार्य करेल. स्वरूप बदलतील पण वीज जशी जशीच्या तशी राहते. तसंच आपल्या भगवंताच्या बाबतीत आहे. देह येतो जातो, देहाच्या अंती तो नासून जातो, पण आत्मा कुठेही जात नाही. समर्थ म्हणतात त्यामुळे त्या देहाला आत्मा म्हणू नये. तो देह केवळ तत्वांचा समुदाय आहे. अंतःकरण प्राणादिक विषये इंद्रिय दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री. आपल्याकडे अंतःकरण पंचक आहेच ना. मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि अंतःकरण. शिवाय पंचप्राण आहेत, शिवाय पंचेंद्रिय आहेत, त्यातही कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय अशी 10 इंद्रिय आहेत. समर्थ म्हणतात हा सगळा विस्तार प्रकृतीचा आहे. हे सगळं नंतर निर्माण झालेलं आहे. यात कुठेही आत्मा नाही आहे. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतःकरण मनबुद्धी, नाना तत्वांचे उपाधी, वेगळा आत्मा. प्रत्येक गोष्ट जर बाजूला करत करत गेलं तर गोष्ट बाजूला जाते.
आतील आत्मतत्व बाजूला जात नाही. म्हणजे लक्षात येतं आपल्याला की आपण मनाच्या मार्फत, बुद्धीच्या मार्फत, चित्ताच्या मार्फत, अनेक इंद्रियांच्या मार्फत या आत्म्यावरती उपाधी बळजबरीनं आणलेली आहे. तो तसा शुद्ध स्वरूपानं आत लपून आहे. स्थूळ सूक्ष्म कारण, महाकारण, विराट, हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह. अष्टदेहांचंही वर्णन समर्थांनी केलं. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 पिंडाचे देह, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती हे 4 ब्रह्मांडांचे देह, असे 8 देह आहेत. या देहांचंही वर्णन समर्थ अशासाठीच करतात की हा सगळा प्रकृतीचा पसारा आहे. पहा ना, इथे जर भ्रमरूप मी नसेल तर हे कुठलेही देह असून नसल्यासारखेच आहेत, किंबहुना नाहीच आहेत. 4 पिंडी 4 ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची वाढी, दशदेह बोलीजे. आता या 8 देहांमध्ये प्रकृती आणि पुरुष मिसळले की 10 देह होतात. आता ही तथ्यता समोर ठेवून समर्थ पुढे जे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐसे तत्वांचे लक्षण. तत्वांचे लक्षण म्हणजे काय? आत्ता जे आपण पाहिलं ते सगळं तत्वांमधून घडलेलं आहे. पुन्हा मुळात जायचं, पंचमहाभूतांचाच हा सगळाच्या सगळा विस्तार. समर्थ सांगतायत ऐसे तत्वांचे लक्षण, आत्मा साक्षी विलक्षण. आत्मा मात्र यात कुठेही नाही. कार्य कर्ता कारण दृश्यतयाचे. म्हणजे तो यात कुठेही कर्ता रूपानं नाही, कार्यरूपानंही नाही, कारणरूपानंही नाही. फक्त असेलच तर तो साक्षी आहे. आणि खरं पाहता साक्षी रूपानं सुद्धा तो नाही. तो साक्षी आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपला मीच तिथे साक्षी असतो मनरूपानं. जेव्हा साक्षी म्हणून असलेला आत्माही उरत नाही, केवळ आत्मा म्हणून शुद्ध रूपात तो राहतो, तेव्हा तिथे तोच तो व्यापून राहतो. पण समर्थांनी इथं आत्म्याचं साक्षीत्व सांगितलंय. समर्थांना हे सांगायचं आहे की यात कशातही न अडकता सत्ता रूपानं जे राहिलेलं आहे ते आत्मतत्व आहे. जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड, परी आत्मा तो वेगळा. पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी, हे जाणोनी अभ्यंतरी सदृढ धरावे. समर्थ म्हणतात जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड, माया आणि अविद्या यांचा सगळा पसारा अगदी गुंतागुंतीचा आहे, अवाढव्य आहे. सांगणंही ते अवघड आहे. पहा ना, सहज आपण खिडकीतून बाहेर पाहिलं तर जे जे खरं पाहता तिथे आहे, दृश्य रूपात का असेना, पण ते सगळंच्या सगळं सुद्धा आपण साठवू शकत नाही, इतके आपण मर्यादित आहे. आपल्या डोळ्यातून काही ना काहीतरी निसटतंच, बुद्धीतून काही ना काहीतरी निसटतंच. असा हा प्रकृतीचा अवाढव्य पसारा समर्थ म्हणतात सांगता येण्यासारखा नाही. पण आत्मा मात्र या पसाऱ्यात कुठेही नाही. जे दृश्य आहे तो आत्मा नाही, हेच समर्थ इथे अगदी स्पष्टपणे सांगतायत. समर्थ म्हणतायत पाहो जाता आत्मेचारी. आत्म्याचाच विचार करायचा असेल तर आत्मे 4 प्रकारचे आहेत. ते पुढं सांगतो असं ते म्हणतात. लक्षपूर्वक ते ऐका आणि मनामध्ये घट्ट धरून ठेवा. कोणते 4 आत्मे? एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळ आत्मा, ऐसे 4 आत्मे. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, विश्वात्मा आणि निर्मळ आत्मा असे आत्म्याचे 4 प्रकार सांगितले. समर्थ पुढे म्हणतात भेद उंच नीच भासती, परिचारी एकची असती, ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश, अवघे मिळवना आकाश एकची असे. समर्थ म्हणतात या 4 आत्म्यांच्या प्रकारांना पाहिलं तर ते वेगवेगळे भासतात, पण ते एकच आहेत. त्यासाठी दृष्टांत देतो. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. समजा आपल्यासमोर एक घट आहे, एक मातीचं भांडं आहे. समजा त्या भांड्यात काही नसेल तर भांड्यात आकाश असतंच. हेच आकाश बाहेर व्यापलेलं आहे. हेच आकाश आपल्या आत पण ब्रह्मांडात म्हणजेच
चिदाकाशाच्या प्रांतात व्यापलेला आहे, ज्या आकाशात आपलं सहस्रदळ स्थान आहे. हेच आकाश मठातही आहे, आपण ज्या खोलीत बसलोय तिथेही आहे. म्हणजे घट असो, मठ असो, नाहीतर आपल्यातील चिदाकाश असो, नाहीतर बाहेरील अवकाश असो, सगळीकडे आकाश एकच आहे. तसं समर्थ म्हणतात, तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळ आत्मा, अवघा मिळवून आत्मा एकची असे. घटी व्यापक जे आकाश तया नाव घट आकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे. मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश, तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे. मठाबाहेरील आकाश तया नाव महदाकाश, ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे. घट, मठ आणि बाहेरचं महदाकाश याचाच दृष्टांत म्हणून वापर करून घेऊन समर्थांनी आपल्याला जीवात्मा, शिवात्मा आणि परमात्मा समजावून सांगितला. मूलतः सगळं एकच आहे. आपण ज्या अवस्थेत असतो त्या अवस्थेतून आपण आत्म्याला पाहते होतो. आत्म्याचं ज्ञान होतच नाही, आत्मा निराळा राहतो. पिंडामध्ये आपण असू तर पिंडामध्ये म्हणजे या देहामध्ये आपण आहोत असं वाटतं, तेव्हा त्या देहात असलेला आत्मा जीवात्मा असतो. ब्रह्मांडात गेलो तर तोच आत्मा शिवात्मा म्हणून समोर येतो. ब्रह्मांडाबाहेर गेलो तर तोच परमात्मा म्हणून समोर येतो. तथ्यता तशीच राहते की तिथे तो आहे आणि त्यालाच मग एका शब्दातच आत्मा म्हटलं जातं. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा हे त्या त्या अवस्थेमुळे येणारे अनुभव असे एक वेळ आपण म्हणू, पण स्थिती आत्म्याची तशीच राहते. उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळ आत्मा परेश तो उपाधी वेगळा. घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश यांचा दृष्टांत रूपानं उपयोग करून घेतल्यानंतर समर्थ चिदाकाशाबद्दल बोलतात की हे चिदाकाश कसं आहे, कुठल्याही उपाधीशिवाय असलेलं हे आहे. आपल्याच आत आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा गोलाकार प्रदेश, ज्याला मस्तक आकाशही म्हणतात, मूर्ध्नी आकाशही म्हणतात, ते चिदाकाश कसं आहे, अतिशय निर्मळ आहे, उपाधीहून वेगळा आहे. समर्थ सांगतायत त्याचप्रमाणे उपाधीपासून पूर्णपणे वेगळं असलेलं जे परब्रह्मतत्व आहे त्याला निर्मळ आत्मा म्हणतात. जसा जो तसा त्याला आत्मा सन्मुख होतो. जीवभावावर आपण आहे तर तो जीवात्मा म्हणून सन्मुख होईल, ब्रह्मभावात आहे तर शिवात्मा म्हणून, बाहेरच्या ब्रह्मांडाबाहेर आपण गेलो तर परमात्मा म्हणून, आणि कोणतीही उपाधी राहिली नाही. जसं आपलं चिदाकाश आहे, त्या चिदाकाशातच आपला पूर्णपणे लय झाला तर तिथेच आत्मस्वरूप निर्मळ आत्मा म्हणून समोर येईल. पुढेही काही गोष्टी समर्थांनी या समासात सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये साधना आहे, आपली स्थिती आहे आणि साधनेतील अनुभव आणि ब्रह्मस्थिती यांचा संबंधही आहे. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.